नमस्कार मित्रांनो, निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुशखबर. निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांना येणाऱ्या नोव्हेंबर महिन्याचे मानधन वितरित करण्यासाठी लागणाऱ्या निधीस शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. यासाठी 30 ऑक्टोबर 2025 रोजी एक GR शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे. या GR मधील माहिती थोडक्यात पहा. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबत शासन निर्णयातील माहिती. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर महिन्याचे अर्थसहाय्य म्हणजे मानधन DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी लागणारा निधी. हा निधी किती आहे तर 77,52,500 रुपये इतका योजनेसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या खात्यामध्ये वर्ग ट्रान्स्फर जमा करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांना येणाऱ्या नोव्हेंबर महिन्याच्या अर्थसहाय्याचे वितरण करण्यासाठी लागणारा निधी हा ऑक्टोबर महिन्यामध्ये मंजूर करून तो निधी बँकेकडे वर्ग करण्यात आल्यामुळे लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचे मानधन हे वेळेत मिळण्यास मदत होऊन त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्यात मदत होणार आहे. तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अशी ही माहिती होती. ही माहिती आपल्या जवळच्या निराधार मित्रांना शेअर करा. धन्यवाद.